ओके प्रियांका, वेलकम माय चॅनल. थँक्यू. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तू इथे आल्याबद्दल तुला मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि बरेच दिवसातून हा विचार करत होता की यूट्यूब चॅनल ओपन करू आणि कुठल्या एखाद्या महिलेला किंवा एखाद्या स्त्रीला माझ्या चॅनलवरती किंवा माझ्या शोमध्ये बोलू. फायनली तो दिवस आला आणि तू माझ्या शोमध्ये टॉक विथ हॉटेलर्स मध्ये आल्याबद्दल तुझ्या मनापासून आभार. थँक्यू. प्रियांका, सांग तुझ्याबद्दल काय सांगू शकतेस तू? कसं या इंडस्ट्रीमध्ये आलीस, कशा स्वरूपात तुला या इंडस्ट्रीमध्ये जोडायला मिळालं? इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कसं झालं माहितीये का, मी केलं म्हणजे कॉलेज करता करता माझं मी डिप्लोमा करत होती. ओके. ठीक आहे. हॉटेल इंडस्ट्री का चूज केली का, तर माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड हे हॉटेलशी रिलेटेडच आहे. अच्छा. म्हणजे माझे वडील म्हणा किंवा माझे मामा वगैरे सगळे सगळे हे फूड रिलेटेडच आहेत. अच्छा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे पहिलं तर माझं काही प्लॅनिंग नव्हतं हॉटेल वगैरे, असं मी काही इमॅजिन पण केलं नव्हतं. ओके. ठीक आहे. कॉलेज माझं झालं, 12वी सायन्स साईडमधून केलं. पण सडनली एक अपॉर्च्युनिटी समोरून आली की असं असं आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात का करायला? तर मी म्हटलं चल काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटेल, म्हणून मी तो डिप्लोमा जॉईन केला. 1 वर्षाचा डिप्लोमा केला. त्या डिप्लोमा करता करता आम्हाला 1 महिन्याची ट्रेनिंग म्हणजे जावं लागतं आम्हाला. इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते, त्याच्यासाठी पर्टिक्युलर हॉटेल देतात. त्या हॉटेलमध्ये आम्हाला 1 महिना कंटिन्यू ट्रेनिंग करावी लागते. तर ते एक पार्ट असतं इन्स्टिट्यूटचं. तर त्याच्यामुळे मग ते गेली, बघितलं मी काय असतं हॉटेल. तेव्हा पहिला एक्सपिरियन्स घेतला ट्रेनिंग मध्ये. ठीक आहे. पण आवडलं मला. म्हणजे कसं, आता माझा स्वभाव हा खूप बोलका आहे. ओके ओके. ठीक आहे. आणि मला लोकांशी बोलायला आवडतं. ठीक आहे. आणि मग ही इंडस्ट्री तर माझ्यासाठी बेस्ट होती. कारण की ते तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहात रोज. एम्प्लॉई आपण तर रोज एकत्र भेटणारच, पण जे बाहेरून येणारे असतात ते वेगवेगळे लोक, वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं नाही, ही इंडस्ट्री माझ्यासाठी चांगलीच आहे. तसं करता करता मला त्याच हॉटेलने जॉब ऑफर केला. कोणत्या हॉटेलमध्ये? हॉटेल मरीन प्लाझा. माझा सगळ्यात पहिला हॉटेल. ते कुठं आहे? ते मुंबई मरीन ड्राईव्ह तिथे. तर त्यांनी मला ट्रेनिंग माझी बघितली, मी पूर्ण ट्रेनिंग केली माझी, आवडलं त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी मला ऑन द स्पॉट जॉब ऑफर केलं. ओके. पण मला लगेच मी ऍक्सेप्टही केलं, पण जॉईनिंग मी थोडे उशिराची घेतली का तर मला एक्झाम द्यायची होती, फायनल एक्झाम. मग काय माझं तिथून जे करिअरला सुरुवात झाली. ठीक आहे. तिथून मग मी करत एक्सपिरियन्स करत करत मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा मी जॉबला लागली. कोणत्या हॉटेलमध्ये? जसे की JW मॅरियट मध्ये होती मी, जुहू मुंबईमध्ये. ओके. मॅरियट तशा प्रॉपर्टी मधून सकट तो आली? हो. तर तिथे सुद्धा मी केलं. ठीक आहे. ते हॉटेल तर खूप मोठं होतं. अच्छा. ठीक आहे. तिथून मग त्याच्यानंतर मग परत मला अजून काही जे इंटरनॅशनल चेन्सचे रेस्टॉरंट्स होते त्यांच्यामध्ये सुद्धा मी केलं. अच्छा. तू म्हणजे सॉरी, तू रेस्टॉरंट मधून सकट काम केलेलं आहे? हो. रेस्टॉरंट मध्ये सुद्धा मी काम म्हणजे तू ऍज अ रेस्टॉरंट मधून मग हॉटेल? पहिलं हॉटेल होतं. ओके. ठीक आहे. पण कसं असतं, आपल्याला थोडाफार एक्सपिरियन्स सगळ्यातून घ्यायचं हे माझं म्हणणं आहे. ओके. ठीक आहे. सगळ्या गोष्टीतून एक्सपिरियन्स हा आपण घेतला पाहिजे, त्याच्यामुळेच आपल्याला कळेल की काय चाललंय. ओके. ठीक आहे. तर ते झाल्याच्या नंतर मग मी हॉटेल सॉफिटेल जॉईन केलं, जे मुंबई VKC मध्ये आहे. ठीक आहे. तिथे मग मी तिथे तर खूप चांगला एक्सपिरियन्स घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग झाल्याच्या नंतर आता ते पण एक 5 स्टार हॉटेल आहे, बरोबर. तिथे सुद्धा जेव्हा एक्सपिरियन्स घेतला त्याच्यानंतर थोडा मला ब्रेक घ्यावा लागला हॉटेलपासून, घरातलं काही प्रॉब्लेम्समुळे वगैरे. तर मग मी बस घरातच होते. तर मी साईड बाय साईड माझं काही ना काही चालूच होतं. ठीक आहे. पण मला त्या गोष्टीमध्ये एवढा रस नाही वाटला. मग परत मी हॉटेल इंडस्ट्री जॉईन करायचं. अच्छा. म्हणजे तू त्या पिरियडमध्ये तुझं म्हणजे लग्न वगैरे असं झालं होतं का, की तू ज्यावेळेस हॉटेल मॅनेजमेंट किंवा मुंबईमध्ये काम करत होतीस तेव्हा तू फक्त अनमॅरिडच होतीस का तुझं लग्न वगैरे? करिअरची सुरुवात माझी, मी तेव्हा अनमॅरिडच होते. अच्छा. ठीक आहे. इन बिटवीन त्याच्यामध्ये माझं लग्न पण झालं. ओके. खूप मोठा गॅप पडलेला ऍक्च्युली मला सॉफिटेल जॉईन करायच्या आधी. खूप मोठा, म्हणजे लग्न झालं, मग मुलगा झाला, त्याच्यामुळे मग ते अजून खूप गॅप वाढत गेला. पण नंतर मग मला भीती वाटायला लागली की कोणतं हॉटेल मला ऍक्सेप्ट करेल का. ते एक महत्वाचं. पण कसं असतं माहितीये, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता, तिथे जर तुमचं काम जर परफेक्ट असेल, चांगलं असेल, तर ऑब्व्हियसली ती कंपनी विचार करते परत तुम्हाला घ्यायला. आपल्या एका गोष्टीवरती ते लोक आपल्याला परत रिटर्न देतात. आणि हेच माझ्यासोबत झालं सॉफिटेलमध्ये असताना सुद्धा. कारण की सॉफिटेलमध्ये जेव्हा मी जॉईन झाली तेव्हा माझा मुलगा खूप लहान होता. ठीक आहे. तेव्हा माझी सासू वगैरे सगळे बघायचे त्याला. पण इन बिटवीन मला काहीतरी वर्ष झालं आणि तेव्हा माझी सासूची तब्येत खूप खराब झाली. आणि त्या
म्हणजे त्या नाही राहिल्या. मग त्याच्यामुळे मला जॉब सोडावा लागला का तर माझ्या मुलासाठी, माझ्या मुलासाठी साहजिक त्याला- आहे, सगळ्यांचं होतं हा. ते, बरोबर. कारण की तो लहान होता म्हणून. ओके. मग त्याच्यानंतर काय, मग मी घरीच थांबली. घरी थांबल्याच्या नंतर मी थोडंफार, मग नंतर जसं जसं माझा मुलगा वर्षाने 1.5 वर्षाने मी परत ऑफिस जॉईन केलं. पण ते मी हॉटेल इंडस्ट्री नाही जॉईन केली, मी कॉर्पोरेट जॉईन. अच्छा, तू नंतर चेंज केलीस, हो. वेगळे टोटली कारण चेंज की झालेस म्हणजे. आपलं हॉटेल लोकांचं कसं असतं, टायमिंग नसतो आपल्याला. ओके. आपल्याला अनलिमिटेड काम करायचं असतं, टायमिंग नसतं. हा बरोबर. त्याच्यामुळे मला घरी पण वेळ देणं होतं अच्छा, आणि मला काम पण म्हणजे दोन्ही बाजूचं संतुलन हा. तुला हे करायचं होतं, हो, म्हणून म्हणून मी तू ऑफिस corporate कॉर्पोरेट लेवलला गेली. हो. ओके मग तिथे मी केलं 1.5 वर्ष. तोपर्यंत माझा मुलगा अजून 1.5 वर्षाने अजून ओके मोठा होत गेला. मोठ्या होत गेला. मग काय, मध्ये आला कोविडमुळे तर पूर्ण काहीच वाटत. वाईट म्हणजे तू पूर्णपणे स्टपच होते, हो. जसं आम्ही बी इकडे होतो. मी स्टक नाही बोलू शकत, माझं वर्क फ्रॉम होम चालू होतं तेव्हा, का तर मी कॉर्पोरेट जॉईन केलं म्हणून माझं ते चालू तो होतं. तुला प्लस पॉईंट मिळाला. हो. जर मी हॉटेलमध्ये असते तर कदाचित मला घरीच सेम बसावं आमच्यासारखं आम्ही 6 महिने इटली बसून काढले हा. कोविड मध्ये. तर त्याच्यामुळे मग माझं वर्क फ्रॉम होम, मी 1.5 वर्ष वर्क फ्रॉम होम केलं. म्हणजे त्याच ऑफिसचं काम मी घरात बसून करत होते. त्यावेळेस तुला थोडीफार मानधन मिळत होतं हो का? हो, पगार आम्हाला भेटत होता. पगार आमचा कसा चालू फुल भेटायचा का हाफ असं? अर्धा भेटायचा, ओके पण तेवढा तो पण खूप गरजेचा होता. ओके ओके. हे म्हणजे हॉटेलमध्ये असले असते तर कदाचित मला हे पण भेटलं नसतं. त्याच्यामुळे मग काय, मग नंतर मग मी ते पण केलं. त्याच्यानंतर मग भेटली ही अपॉर्च्युनिटी इकडे यायची. ही कशी भेटली तुला ऑपॉर्च्युनिटी? ऍक्च्युली अपॉर्च्युनिटी ह्या कारणाने भेटली की माझी मैत्रीण जी सॉफ्टवेअरमध्ये माझ्यासोबत होती, ठीक आहे, तिला सगळं काही माहिती होतं की माझं काम काय हेही तिला माहिती होतं. तर ती माझ्या आधी ती इथे आली होती. ओके ओके. ठीक आहे. आणि तिने ऍक्च्युली ती 2-3 वर्ष तर घालवली, ती एकटी होती इथे. त्याच्यानंतर मग जस्ट मी तिला एकदा फक्त बोलली की बघ, जर होत असेल तर इफ म्हणजे झालं तर वेल अँड गुड, तू एकदा बोलून बघ. म्हणजे काय त्या मैत्रिणीचं नाव काय आहे? ते बी माधुरी. सांग. माधुरी ती अच्छा. ती माझ्यासोबतच होती तिथे. त्याच्यामुळे मग तिने फक्त एकदा शब्द म्हणजे घातला मॅनेजरला की असं असं आहे. तर मग काय, त्यांनी माझी इंटरव्ह्यू वगैरे घेतली, आवडलं त्यांना माझं काम वगैरे, माझं CV वगैरे बघून सगळं काही, मग झाले सिलेक्ट. अच्छा, मी तुला ह्यासाठी हा प्रश्न विचारतोय की ॲज तू आंतरराष्ट्रीय करिअर मधून सरळ बाहेरच्या देशामध्ये जाणं, यात तुला काय डिफरंट वाटला की बाबा आता मला आपल्या देशात नाही, आपल्या बाहेरच्या देशात ॲज एक मुलगी, ॲज स्त्री म्हणून जायचं आहे. हो मग त्याचा काय तुला गावा तुझ्या परिवारमध्ये किंवा काय विरोध झाला का? हो, विरोधाचा तर नाही, पण सगळ्यांना एका गोष्टीचं टेन्शन होतं की ठीक आहे, मुंबईमध्ये जॉब करणं आणि घर बघणं हे दोन्ही गोष्टी पॉसिबल होतात. ओके. पण देशाच्या बाहेर डायरेक्ट जाणं, मला आहे मुलगा, म्हणजे एक आता तो एवढा पण मोठा नाही म्हणू शकत मी त्याला, पण तो आता सध्या 5वीला आहे. म्हणजे तो अजून लहानच आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना त्या गोष्टीचं टेन्शन होतं. ठीक आहे, तू चालली आहेस, तू करू शकतेस बाहेर जाऊन, पण मुलाचा विचार, म्हणजे सगळ्यांनी मला ते एक प्रेशर घातलं होतं. ओके. बट मी त्या गोष्टींचा विचार नाही केला. ओके. पण तुझ्या सासू सासरे किंवा तुझ्या आई वडिलांचा बी काही कुठल्या माझ्या आई वडिलांचा विरोध कधीच नव्हता या गोष्टीसाठी. तुझ्या सासू नसल्यामुळे तुझ्या सासऱ्याचा तरी काय विरोध होता? नाही, सासऱ्यांचा पण विरोध नव्हता. आणि तुझ्या मिस्टरांचा? नाही, त्यांचा पण विरोध नव्हता. म्हणजे तुझ्या पाठीमागे एक असा माणूस उभा होता जो तुला प्रत्येक वेळी मदत करत होता. तू तुझा नवरा म्हटलं तरी चालेल, तुझा पती म्हटलं तरी चालेल, साहजिक. त्यांनी मला बोलले की जर तुझी इच्छा आहे तिकडे जाऊन करायची तर तू जा, तू कर, मागे मी सगळं हँडल करेल, तू फक्त जा. मग त्याच्यामुळे मग मी आज इथे मी करू शकते सगळ्या गोष्टी ते असल्यामुळे. बाकी अच्छा, तू इथे आलीस, मग ऍज अ करिअर म्हणून काय बघतेस? तुला असं वाटतं इथे फिलफुल आहे की बाबा आपल्या देशामध्ये आणि आपण एका दुसऱ्या देशामध्ये जातोय, काय डिफरन्स म्हणजे वाटला तुला की बाबा नाही आता मी इथे आहे तर तिथल्यापेक्षा इथे तुला ऍज अ काय कम्पॅरिझन, म्हणजे काय वेगळं? पण कम्पॅरिझन म्हणजे कसं माहितीये का, म्हणजे मी आपल्या देशाला मी कधीच वाईट बोलणार नाही. ओके. ठीक आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा जॉब्स आहेत, मी हे म्हणत नाही की नाही, बट बाकीच्या फील्ड साठी आपला देश हा खूप काही, म्हणजे एक आता लोक जॉबला का जातात, कशासाठी जातात? पैसे कमवणे, आपलं करिअर बनवणे. हो. तर मी ते डिफरन्स बघितलं. मी जेव्हा आपल्या देशात होती तेव्हा मला जेवढं मी हे काम मी तिकडे सुद्धा करायची, पण जेवढं मला भेटलं पाहिजे तेवढं मला भेटत नव्हतं. ठीक आहे. ते मला इथे भेटते, बरोबर आहे. मी इथे राहून सुद्धा ठीक आहे, मला जी अमाऊंट भेटतीये
मी त्या अमाऊंट मध्ये मी माझं इकडे पण बघू शकते आणि मी माझ्या घरातल्यांचं पण बघू शकते. अरे वा. पण मी जर तिकडे राहून जर करायचं असतं ना त्या गोष्टीसाठी मला माझं स्वतःचं काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं आणि मग मला त्या गोष्टी गरजा पूर्ण करायला लागतात. पण इथे मी माझ्या सुद्धा गोष्टी करते, मी त्यांच्या सुद्धा गोष्टी करते, म्हणजे अशा अमाऊंट मध्ये मी ऍडजस्ट म्हणजे माझं होतंय. हा एक मला खूप मोठा फरक जाणवला इथे, एक फायनान्शियली. आणि करिअरच्या हेतूने जर बघायला म्हणलं तर करिअरच्या हेतूने माझं करिअर इथे होऊ शकतं का, तर इथे मी वेगवेगळ्या कंट्रीच्या लोकांशी बोलते, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीमधले लोक आज कसे आहेत हे मला चांगला एक्सपिरियन्स भेटतं इथे. आपल्या इंडियामध्ये एवढी लोक तर येत नाही जेवढे इथे येतात. त्याच्यामुळे करिअरच्या हिशोबाने मला असं वाटतं की मी त्यांच्याशी बोलून, आता प्रत्येक गोष्टीमध्ये कसं असतं, तुम्ही जेव्हा तुमचं एफर्ट्स टाकणार तेव्हा त्यातून तुम्हाला काही भेटणार, बरोबर आहे. त्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की मी इथे राहून माझं करिअर मी करू शकते आणि बस. मग तू ॲज अ महिला, ॲज अ पूर्ण स्त्री म्हणून तुला या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, आता तुला माहित नाही, जेव्हा मी माझ्या वेळेस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मला सरळ नाकारलं जायचं. लिटरली मी पाहिलंय, ते अनुभवलंय. ऍज अ स्त्री तुला त्या गोष्टीला किती सामोरं जावं लागलं? ऍज अ स्त्री म्हणून खरं सांगायचं जर म्हणलं तर कसं असतं माहितीये का, आता आपली इंडस्ट्री ही कशी आहे, आपल्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे बडबड करणारे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही समोरच्याशी कसं कन्व्हर्सेशन करताय ह्यावरती तुमचं डिपेंड असतं या इंडस्ट्रीमध्ये. कारण की इथे कसं असतं, तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज पण आहेत, इथे तुम्हाला बाहेरचे गेस्ट पण आहेत, तुम्हाला एम्प्लॉईजशी पण तसंच राहावं लागतं आणि तुम्हाला तुमच्या गेस्ट लोकांशी पण तसंच राहावं लागतं. जर तुम्ही विचार केला की नाही आता हे एम्प्लॉय मग मी ह्यांच्याशी कशाला, चल ठीक आहे असं मी नाही करू शकत, कारण की ते कोवर्कर आहेत माझे. आज जर मला काय प्रॉब्लेम झाला तर ते लोकच धावून येणार आहे, ना की गेस्ट लोक धावून येणार आहेत, बरोबर. तर स्त्री म्हणून मला कधी अशा गोष्टींचा प्रॉब्लेम कधी आलेलाच नाहीये. इनफॅक्ट खरं सांगायचं म्हणलं तर हा, एम्प्लॉई काही असतात पण त्यांच्याशी कसं डील आपण करायचं हे आपलं आपण समजून घेतलं पाहिजे. समोरचं जर आपल्याला अरे तुरे करताय तर आपण शांत राहणं गरजेचं आहे. त्या रिलेटेडच माझा हा क्वेश्चन होता. मला म्हणजे आहे, ठीक आहे, काही कोवर्कर असतात पण आपण हुज्जत घालायची आणि आपण त्याच्याशी अरे तुरे करायचं तर मग कंपनी आपल्यालाच हे करते दोघांना. आणि आपल्या कंपनीमध्ये कसं आहे, वॉर्निंग लेटर भेटलं तिथे तुमचं करिअर जरा सध्या स्टॉपच होऊन जातं. आणि जी गोष्ट मला नकोय, ठीक आहे, त्याच्यामुळे आपण समजून चालायचं, आपण मागे व्हायचं नाही. म्हणजे पहिल्या 10 वर्षात स्त्रियांना किंवा पुरुषांना सकट ह्या गोष्टीला 10-15 वर्षापूर्वी हा सहन करावंच लागत होतं. पण आता जरासं चेंज झालं, आताची जनरेशनने चेंज केलं. मग तू जशी आता बोलतेस की मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हे होतच राहतं, मग तू ह्या असल्या गोष्टीची कशी डील करतेस तू? मग डील म्हणजे मी कशी करते, ठीक आहे, आम्हा मुलींना एक प्लस पॉइंट काय आहे की जर एखाद्या गोष्टीचं, ठीक आहे, एखादा कलिग जर तुमच्याशी रूडली बोलतोय, एखादा कलिग जर आपण काम करून सुद्धा बोलतोय की तू नाही, मुली हे करू शकत नाही, की स्त्रिया हे करू शकत नाही, पण तेव्हा एक प्लस पॉइंट आपल्याला काय असतं, तिथे आपण आपलं स्वतःला प्रूफ करायचं असतं की मी मुलगी जरी असले तरी तुमच्या बरोबरीला येऊन मी काम करू शकते, ठीक आहे. आणि तरी पण जर असं जर झालंच की नाही आपल्याला डिमोटिवेट करतंय कोणी, ठीक आहे, पण त्या टायमाला आपण डिमोटिवेट नाही व्हायचं, समोरच्याला उलट ते अजून करून दाखवायचं, तो स्वतः शांत बसतो. म्हणजे प्रूफ करायचं स्वतःला की बाबा मी कशी आहे, मी मुलगी जरी असले तरी तुमच्या बरोबरीला उभी राहून मी काम करू शकते, ठीक आहे. आणि जरी नाहीच असतात, आता काही जण असतातच, पण त्याच्यासाठी पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक बेनिफिट असे की जे डिपार्टमेंट आहे आपलं HR डिपार्टमेंट, तिथे जाऊन आपण बोलू शकतो की आपल्याला काय त्रास होतोय, त्याच्यावरती ते पटकन ऍक्शन घेतात. आणि हे मी अनुभवले की ते ऍक्शन लगेच घेतात. त्यांना व्हर्बली वॉर्निंग दिली जाते, जरी नाही ऐकलं तरी ते त्यांचं नुकसान आहे, माझं नुकसान काहीच नाहीये त्याच्यामध्ये. असं म्हणजे मी ह्या गोष्टी अनुभवल्यात की एक स्त्री म्हणून प्रत्येक वेळेस डिमोटिवेट करत आलेत लोक, बट मी माझं स्वतःला प्रूफ करत आले की मी करू शकते. हो. मग ऍज अ हॉटेलर तू कसं तुझं स्वतःचं करिअर कसे बघतेस आत्ताच्या घडीला? तू काय पुढे तुला काय करायचं आहे, काय तुझे पुढचे प्लॅन काय आहेत, की बाबा आता फक्त ऍज अ बाहेरच्या देशात आलं बस असंच आहे का, तुला अजून काय पुढे तुला तुझ्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे ऍज अ स्त्री म्हणून? मला पुढे तर जायचंच आहे की आता मी एवढं सॅक्रिफाईस करून म्हणा किंवा म्हणजे पहिला तर होतं घरातले तर प्रेशराईज करतात का एवढा लांब जायचंय, कशाला जायचं, पण आता मी आलीये इथे तर बट ऑब्व्हियसली मी एवढं काही सगळ्या गोष्टी मागे सोडून आलीये, माझ्या एवढ्या लहान मुलाला मी सोडून आली सगळ्यात मेन तर. पण बरोबर म्हणजे मी एक जस्ट दृष्टिकोन घेऊन आली की मला ह्यातून पुढे जायचंय, मी आता हारू नाही शकत, मला हारायचं नाहीये,
मला उलट जे लोक माझ्या मागे बोलतात की ही बाई आहे, ही कशी जाऊ शकते, हिचा संसार आहे मागे, कारण की एक बाई फक्त संसारात अडकून नाही राहू शकत. एक पुरुष एक विचार करू शकतो त्याचं, हा मला इथपर्यंतच हे करणे, पण बाई त्याच्याही पुढे जाऊ शकते असं. ठीक आहे, पण मला माझ्या पुढे करिअरमध्ये एवढंच बघायचंय की मी आज ज्या लेवलला काम करते मला त्याच्याही वरच्या लेवलला जाऊन काम करायचंय, आणि त्याच्यासाठी माझे एफर्ट्सही मी टाकते आणि त्याच्यासाठी मी मेहनतही करते, की जेणेकरून मला आज माझा नवरा माझ्या मागे उभा जरी असला त्याला प्राऊड फील झालं पाहिजे की नाही, मी माझ्या बायकोला चान्स दिला पण तिने त्या चान्सच होणं केलं. राईट, बरोबर आहे. मग आता तू म्हणतेस मी आता फक्त करिअर करणारच आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तू त्याच डिपार्टमेंट मधून पुढे जायचं ठरवलंयस का? तू काहीतरी असं काहीतरी बघतो होतं ना की ऍज अ स्त्री म्हणून कुठली स्त्री एकच बघत नाही बाबा, काहीतरी वेगळं पण ऑप्शन बघत असते. मी आता काम म्हणजे फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंट मध्ये काम करते, ठीक आहे, पण फूड अँड बेव्हरेज मध्येच मी एक्सपिरियन्स घेत आले, त्याच्यामुळे बाकीचे डिपार्टमेंट काय असतात हे कळत नाही. बरोबर, कारण की फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंट हे एवढं बिझी असतं की त्याला बाजूला काय चाललंय ते पण माहिती नसतं. त्याच्यामुळे मग मी जस्ट एक आता सध्या थोडीशी सुरुवात म्हणून मी फ्रंट ऑफिस डिपार्टमेंटमध्ये माझी ट्रेनिंग वगैरे घेणं चालू, म्हणजे मी तिकडच्या नव्या गोष्टी माझ्या शिकते आता, की जेणेकरून मला तिकडचाही एक्सपिरियन्स भेटू देत. एकदा जर का माझी ती ट्रेनिंग झाली तर ऑफकोर्स मग मी त्या डिपार्टमेंटमध्ये उडी मारायला मागे पडेल. साहजिक आहे, बरोबर आहे. आणि प्रियंका, आता तुला हा माझा लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन्स नाही म्हणतायत कारण का मी बघतो की स्त्रिया बाकी इतर फील्डमध्ये भरपूर प्रमाणात दिसतात हल्ली. आता ह्या 10 वर्षात तर मी भरपूर बघतोय, आणि इव्हन आता हॉटेल इंडस्ट्रीमध्येही भरपूर आहे. आणि मग तू ॲज अ स्त्री म्हणून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेस, तर मग तू तुझ्या इतर स्त्रियांना काय सांगू शकतेस की बाबा तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येऊ, पुढे या, ॲज अ शिकून करिअर बनवा. तर तुझ्या दर्शकांना समोर बोलून काय सांगू शकतेस की स्त्रियांनी पुढे यावं, कसं यावं, काय मार्गदर्शन करू शकतेस त्याबद्दल? एक तर मुळात कसं आहे माहितीये का, माझं एकच गोष्ट सांगणे, हॉटेल इंडस्ट्री ही एक प्रोफेशनल इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही तुमच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे कसं आहे, हे ऍक्च्युली कसं आहे की तुमच्या कन्व्हर्सेशनवरती डिपेंड आहे ही इंडस्ट्री. तुम्ही समोरच्याशी कसं बोलताय, ठीक आहे, तुम्ही समोरच्याशी जर रूडली बोलत असाल तर ऑफकोर्स ही इंडस्ट्री तुमच्यासाठी नाहीये. तुम्हाला तुमचं डोकं नेहमी शांत ठेवून चालणे. बायकांना माझं एवढंच सांगणे, आणि प्रत्येक बायकांची सवय, त्यांना बडबड करायला खूप आवडते, ठीक आहे, त्या शांत कधीच बसू शकत नाहीत बायका. त्याच्यामुळे कसं माहितीये, ही इंडस्ट्री आपण बाई म्हणून ही म्हणजे बाईच्या बोलण्यामध्ये पोलाइटनेस जास्त असतो, ठीक आहे, पुरुषांपेक्षा तर जास्त पोलाइटनेस बायकांमध्ये. आणि खरंच, आणि बायकांचं फक्त आयुष्य काय फक्त घरापर्यंत नाहीये, ठीक आहे, बायकांनी पुढे यावं, बायकांनी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून बायकांनाही कळेल की बाहेरच्या दुनियेमध्ये काय चाललंय, ठीक आहे. तुम्ही फक्त घर, ते बोलतात ना चूल आणि मूल सांभाळत बसला तर नाही, बाई तिथपर्यंतच नाहीये. बाई ही अजून पुढे जाऊ शकते, बाई भरपूर काही गोष्टी करू शकते, की मला ही गोष्ट करायची आहे, पण त्याच्यासाठी सपोर्ट म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट असावा लागतो, माझं म्हणणं एवढे. पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी का म्हणेन बायकांना या, इथे एक्सपिरियन्स खूप प्रकारे भेटणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही विचार कराल, म्हणजे तुम्ही विचार जिथपर्यंत करताय की नाही हॉटेल इंडस्ट्री अशी असते तशी असते, पण हे जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. लोक बोलायला भरपूर काय बोलतात, पण हे जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि इथे तुमच्यामध्ये किती जिद्द आहे ना, ही हॉटेलमध्ये येऊन दिसते. जेव्हा 12-12 तास ड्युट्या करायच्या असतात ना, तेव्हा बाई मागे नाही हटत करायला. हा, ती दमते थोडीफार, पण ती मागे नाही हटत, ती करते. म्हणजे एक जस्ट मला असं सांगणे की ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तुम्ही खूप ग्रोथ करू शकता पुढे जाण्यासाठी. तुमच्यामध्ये तुम्ही जर तुमचं जरा जरी काम दाखवलं, समोरच्याला आवडलं, तर ते लोक तुमचा विचार करतात की नाही हे करतायत, की ह्यांना आपण पुढे नेलं पाहिजे असं. तर त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं आहे माहितीये, एक्सपिरियन्ससाठी तर मी बोलेलच, एक्सपिरियन्ससाठी तुम्ही या. आणि सगळ्यात मुळात गोष्ट तर ही की बाईचं जास्त करून मला तर म्हणजे माझं म्हणणं माझ्या परीने तर तेच आहे की जेव्हा जेवणाची वेळ येते, की जेवण जिथे असतं तिथे बाई माणूस असतेच, ठीक आहे. तर त्या गोष्टीही तुम्हाला बघायला भेटतात की हा बाबा हा पदार्थ कुठचा आहे, हा असा पण होऊ शकतो. ती बाई ते सुद्धा आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतं, आपण त्याची चव घेऊ शकतो. म्हणजे हे घरात बसून नाही, म्हणजे विदाउट स्त्री त्या कम्प्लीट नाही असं तुझं म्हणणं? हो, माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत ठीक आहे, आता शेफ वगैरे तर भरपूर असतात,
ठीक आहे, ते लोकही छान बनवतात, पण त्यातूनही आपल्याला शिकायला भेटतं की ते कसं बनवलं. बरोबर. हे एक जस्ट विचार आपण करत नाही, हे आपण पण बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचं कसं आहे, तुमचं कन्व्हर्सेशन ते नीट होतं, तुमची पर्सनॅलिटी चेंज होते इथे येऊन. ठीक आहे, ज्या म्हणजे बोलतात ना, बाई अशी गावंढळच नाही. बाई ही प्रोफेशनल जेव्हा होते तेव्हा तिच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा चेंजेस होतो, तिच्या बोलण्यात चेंजेस होतो, तिला एक्सपिरियन्स भरपूर भेटतो. आणि ही इंडस्ट्री इज द बेस्ट. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स इथे भेटणार आहे. आणि जर तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचाच असेल तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचारही देखील करू शकता की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आणि काय गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायचा हे तुम्ही घेऊ शकता. सो मित्रो, थँक्यू सो मच प्रियांका, तू माझ्या या शोमध्ये टॉक विथ हॉटेल्समध्ये आलीस आणि तुझे अनुभव ॲज अ स्त्री म्हणून, ॲज अ हॉटेलर म्हणून शेअर केलेस आणि तुझे मी मनापासून धन्यवाद करतो. आणि मित्रो, जशी तुम्ही प्रियांका चोपडाला नेहमी लाईक करता, तशी ही एक प्रियांका चोपडाच आहे, तर तिला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तूही बोल. हो, बघा, विचार करा हॉटेल इंडस्ट्री काय आहे. आणि बायकांना मुलींना माझं एवढंच सांगणे की डोळे बंद करून तुम्ही ही इंडस्ट्री जॉईन करू शकता. आणि हो, जसं आता ह्यांनी एक टॉक विथ हॉटेलियर्स हा जो चॅनल जो ओपन केलाय तो खरंच खूप चांगला ओपन केलाय की जेणेकरून हॉटेलियर्स हे काय असतात हे ते दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे. आणि हो, एवढंच बोलेल की ह्या चॅनलला जेवढं तुम्हाला लाईक सबस्क्राईब करता येईल तेवढं करा, जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आणि आता ह्या लास्ट ट्रॅफिकमध्ये आपण जाऊ. एक छोटीशी गिफ्ट मी माझ्या बहिणीसाठी मी घेऊन आलोय, तर ती गिफ्ट तिने ती स्वीकार करावी. थँक्यू सो मच प्रियांका, आणि तू इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.